नमस्कार, आपले स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, 8वा वेतन आयोग आणि 60% महागाई भत्ता, तर पेन्शनधारकांचीही चांदी. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत असून 11 वर्षापासून प्रलंबित असलेला पीएफ पगाराच्या मर्यादेचा मुद्दा आता मार्गी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला या संदर्भात ठोस निर्णय घेण्याचे आदेश दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि EPFOला स्पष्ट निर्देश दिले आहे की पीएफ पगाराची मर्यादा वाढवण्याबाबत पुढील 4 महिन्यात निर्णय घ्यावा. सध्याची 15,000 रुपयांची मर्यादा जुनी आणि कालबाह्य झाल्याचे मतही न्यायालयात मांडण्यात आलेले आहे. पीएफ पगाराच्या मर्यादेत शेवटचा बदल 2014मध्ये करण्यात आलेला होता. ही मर्यादा 15,000 रुपये करण्यात आली होती. आज 11 वर्षानंतर महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली त्यामुळे आता किमान मर्यादा 30,000 रुपये करण्यात यावी अशीही मागणी केली जात आहे. यामुळे आता हातात येणारा पगार थोडा कमी होईल, मात्र निवृत्तीनंतर मोठा फंड तयार होणार आहे. 15,000 रुपयापेक्षा थोडा जास्त पगार असणारे अनेक कर्मचारी पीएफ आणि पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे आता मर्यादा वाढल्यास कोट्यावधी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.